नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच सुंदर असा असणार आहे. फायनली भूमी जिंकणार आहे. तर आकाशला प्रेझेंटेशन द्यायला ती सर्वांच्या समोर आणत भूमी ही जिंकणार आहे. ती कशा पद्धतीने जिंकणार आहे, तिच्या हाती सर्व गोष्टी कशा पद्धतीने येणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भूमी ही लढाई कशी जिंकते, या सगळ्यामध्ये तिला यश कसं मिळतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर इथून पुढे आकाश आणि भूमी हे एकत्र काम करणार आहेत आणि तेही ते सांगितलेलं आहे, ते म्हणजे पारितोष अवस्थेने. पारितोष अवस्थेमुळे आकाश आणि भूमी हे एकत्र काम करणार आहेत आणि ते एकत्र येणार आहेत आणि त्यामुळं रागिणीची पुन्हा वाट लागणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रेझेंटेशनला अजून आकाश आलेला नाही हे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की आजपर्यंत असं कधीच झालं नाही, आकाश महाजन लेट आलेले आहेत, असं कधीही झालेलं नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आकाश महाजन हे वेळेवरच आलेले आहेत. मग अचानक आज असं का झालेलं आहे, आकाश महाजन हे का पोचलेले नाहीत? आणि त्याचवेळी इकडे भूमी तिथे येते आणि म्हणते की आजही आकाश महाजन हे वेळेवरच येणार आहेत, आकाश महाजन हे वेळेवरच पोहोचणार आहेत आणि तुमच्यासोबत ते कॉन्फरन्सही अटेंड करणार आहेत. आणि भूमी तिथं आलेली पाहून तिथे रागिनी आणि अभिच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की ही कशी काय टपकली, ही तर कशी काय आलेली आहे. तेव्हा रागिनी अभिला म्हणते की काय आहे हे सगळं. तेव्हा अभि म्हणतो की मला नाही माहिती, कारण ही कशी आलेली आहे, त्यामुळेच तर इतक्या वेळ झालं आकाश इथे पोहोचलेला नाही, असं अभि सांगत असतो. रागिनी म्हणते म्हणजे हिला कसं कळलं. तेव्हा अभि म्हणतो की बघूया. भूमी तिथे येते आणि प्रेझेंटेशनची स्क्रीन चालू करते आणि सगळ्यांच्या समोर एक प्रेझेंटेशन तिथे ठेवते. ते म्हणजे भूमी सगळ्यांचं आधीच स्वागत करते. ती म्हणते लेडीज अँड जेंटलमन, आज मी इथं आलेली आहे ती म्हणजे भूमी आकाश महाजन यांची पत्नी आणि महाजन कुटुंबियांची सदस्य. तर महाजन कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या सर्वांचं वेलकम करत आहे आणि लवकरच आकाश महाजन येतील. महाजन कुटुंबासाठी हे वर्ष महाजन इंडस्ट्रीसाठी, महाजन गारमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण या वर्षी आपल्या इंडस्ट्रीला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळं आकाश महाजन यांनी आपल्या इंडस्ट्रीची हिस्ट्री काय आहे, आपल्या इंडस्ट्रीचा आत्तापर्यंतचा कामकाज कशा पद्धतीनं चालत होतं, आत्तापर्यंतची ग्रोथ कशी आहे, हे एक प्रेझेंटेशन मला तुमच्या समोर सर्वांच्या मांडायला सांगितलेलं आहे. आणि भूमी स्क्रीन चालू करते आणि सर्वांच्या समोर ते प्रेझेंटेशन मांडत असते आणि म्हणते की आकाश महाजन आजही वेळेवरच पोहोचणार आहेत, त्यामुळं कोणी कसलीही काळजी करायची गरज नाही. आकाश महाजन हे वेळेवर येतील आणि त्यांची कॉन्फरन्स जी आहे ती आज वेळेवरच इथे सुरू होईल. तेव्हा मात्र रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. ही काय बोलतीये, हे कसं शक्य आहे, कारण आज ही किती जरी म्हणली, हिनं सगळ्यांना किती जरी थांबवलं, गोडगोड बोलली, तरीही आकाश काही या कॉन्फरन्सला येऊ शकत नाही एवढी खात्री मात्र तिला असते. आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आकाश या कॉन्फरन्सला पोहोचणार नाही, त्याची नशा उतरू शकत नाही. हिने कितीही गोडगोड बोलायचा प्रयत्न केला तरीही. हे सगळं चालू असतं ते रागिणीच्या डोक्यात. परंतु भूमीला या सर्व गोष्टी माहीत असतात आणि भूमी अगदी तिरक्या नजरेने त्या रागिणीकडे पाहत असते आणि तिला दाखवून देत असते की आकाश कॉन्फरन्सला येणार. आणि मग भूमी ही बोलत असते, त्यांना सांगत असते, सर्वजण तिचं ऐकत असतात. आणि मग भूमीने महाजन गारमेंटचा जो इतिहास आहे, आत्तापर्यंत केलेली कारकीर्द, आत्तापर्यंत केलेलं काम, हे सगळं सर्वांच्या समोर तिनं मांडलेलं आहे आणि सर्वजण त्या गोष्टी पाहत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभि आणि रागिनी पाहतच राहतात. त्यांना कळतच नाही आहे की ह्या भूमीच्या डोक्यात नक्की काय आहे, ही कशा पद्धतीनं बोलत आहे आणि ही अचानक आली कशी, हिला समजलं कसं, हे प्रश्न पडलेले असतात. रागिणीला खरं तर भीतीही वाटत असते. आता ही भूमी आलेली आहे तरीही तिच्या डोक्यात एक विचार चालू असतो, तो म्हणजे काहीही झालं तरी भूमी कितीही आलेली असली तरीही आजचं प्रेझेंटेशन हे आकाश देऊ शकणार नाही, कारण तेवढी त्याची कुवतच नाही, आत्ता त्याची परिस्थितीच नाही, कारण त्याला आपण अशा कंडिशनला नेऊन ठेवलेलं आहे की आकाश हे प्रेझेंटेशन देऊ शकणार नाही. हे सगळं रागिनी म्हणत असते. भूमीने प्रेझेंटेशन तिथे ऑन केलेलं असतं. महाजन गारमेंटचा इतिहास आता सर्वांच्या समोर चालू केलेला असतो आणि रागिनी म्हणत असते, तू कितीही उड्या मार, काहीही झालं तरी हे शक्यच होणार नाही
आणि या सगळ्या गोष्टी होऊ कशा द्यायच्या नाहीत हे मला चांगलं माहिती आहे आणि आकाश इथे पोहोचणारच नाही याची काळजी मी घेणार आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे भूमी तिथे सर्वांचं मन जिंकत असते, सगळं प्रेझेंटेशन व्यवस्थित आहे का ते पाहत असते, सर्वांशी प्रेमाने बोलत असते आणि त्याचबरोबर सगळ्यांना दाखवून देत असते की ही महाजन इंडस्ट्री आहे, महाजन इंडस्ट्रीमध्ये कोणत्या गोष्टी घडू शकतात याबद्दल भूमी तिथे सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सर्व आलेले गेस्ट आहेत, कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी आलेले लोक आहेत, सगळेजण खुश झालेले असतात, सगळ्यांना आनंद झालेला असतो, भूमीने त्यांना खुश करून टाकलेलं असतं आणि रागिनी मात्र पाहतच असते. तेव्हा रागिनी इकडे अभिला खुणवते आणि म्हणू लागते की चल अभि, आपण जाऊया, आकाश कसं अजून आलेलं नाही ते पाहूया. तेव्हा भूमीच्या हा डाव लक्षात येतो. काही झालं तरी भूमीला रागिनीला आकाशच्या जवळ पोहोचू द्यायचं नसतं आणि मग भूमी तिथे सर्वांच्या समोर रागिनीला म्हणते की तुमचाही या सगळ्यामध्ये खूपच मोलाचा वाटा आहे, तर मला असं वाटत आहे की तुम्ही हे सगळं सोडून इथून जाऊ नये, तुम्हीही या गोष्टीचं साक्षीदार म्हणून इथं थांबावं अशी माझी इच्छा आहे, असं भूमी बोलत असते. आणि तेव्हा मात्र रागिनी पाहतच राहते, कारण भूमीला माहिती असतं की काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत, म्हणून तर भूमीने हा सगळा निर्णय घेतलेला असतो. आणि मग तिने अभिला आणि रागिनीला दोघांनाही तिथं बसवलेलं असतं आणि ही जी कॉन्फरन्स आहे ती सुरू केलेली असते आणि तिने आकाशला बरंही केलेलं असतं आणि आकाश आता तिथे पोहोचणारी असतो हे भूमीला माहिती असतं. एकदा का ही हिस्ट्री पाहण्यासाठी सगळेजण तिथं तयार झाले की पुढचं काम तिने हाती घेतलेलं असतं, ते म्हणजे की आता काहीही झालं तरी आकाश हा जो आहे तो सर्वांच्या समोर तिथे हजर राहणार आहे हे तिला माहिती असतं, म्हणून तर तिने हा सगळा निर्णय घेतलेला असतो. भूमीने आता प्रेझेंटेशन ऑन करून ठेवलेलं आहे, सगळेजण तिथं पाहत आहेत आणि त्याचबरोबर मोठी गोष्ट घडत असते, ती म्हणजे भूमीने या सर्व गोष्टी मनापासून केलेल्या असतात, यामध्ये तिने कोणताही स्वार्थीपणा नसतो. त्यामुळं आलेल्या सगळ्या गेस्टनी भूमीचं बोलणंही ऐकलेलं असतं आणि भूमीला तेवढा रिस्पॉन्सही तिथे दिलेला असतो, सगळ्यांनी भूमीच्या बोलण्यावरती विश्वासही ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर भूमी मात्र पुन्हा कॉन्फिडेंटली आकाशकडे जायला रिकामी झालेली असते, कारण काही करून आकाशला बरं करणं, आकाशला या सगळ्यातून बाहेर काढणं तिच्यासाठी गरजेचं असतं. सगळे लोक आता पुन्हा सेट झालेले असतात हे पाहून भूमी तिथून जायला निघते आणि तिने रागिनी आणि अभिला तिथेच अडकून ठेवलेलं असतं, त्यांना मात्र तिथून हलू दिलेलं नसतं आणि या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र भूमी ही पाहतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता आकाशकडे निघालेली असते, तिला आकाशकडे जाऊन आकाशशी बोलायचं असतं, आकाशला सर्व गोष्टी समजवायच्या असतात, कारण आकाशने जो काही गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ निस्तरायचा असतो, कारण आकाशच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूपच विचित्र आहे, कारण आकाशने असं काहीही केलेलं नसतानाही आकाशच्या सोबत या गोष्टी तिथे घडत असतात आणि आकाशचा यामध्ये काहीही दोष नसतो, जबरदस्ती त्याला दारू पाजण्यात आलेली असते आणि त्यामुळं आकाशची अवस्था अशी झालेली असते. हे सगळं जेव्हा पाहत असते भूमी, तेव्हा भूमीला खरं तर खूप राग आलेला असतो, पण रागाने काही उपयोग होणार नाही हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि मग भूमी शांत बसत नाही, तर भूमी आता तिथे वाट लावायचं ठरवते आणि ती वाट लावायची ठरवते, ती पण ठरवते ती कोणाची, तर रागिनीची. भूमीने आता प्रेझेंटेशन ऑन केलेलं आहे, सगळं प्रेझेंटेशन चालू झालेलं आहे, सगळेजण प्रेझेंटेशन पाहत आहेत आणि त्यानंतर भूमी इकडे आकाशकडे येते. आकाशचं डोकं खूप ठणकत असतं, भूमीने आकाशच्या डोक्याला रुमाल बांधलेला असतो आणि त्याला पाणी वगैरे देऊन तिने शांत बसवलेलं असतं आणि ती आलेली असते ती म्हणजे आकाशकडे आणि त्याचबरोबर आकाशला ती म्हणत असते, आकाश उठ, आकाश उठ, तुला उठणं गरजेचं आहे, काहीही झालं तरी आकाश तू आत्ता झोपू शकत नाही हे भूमीने सांगितलेलं असतं आणि आकाशला म्हणत असते की आकाश तू शुद्धीवर ये, तुझ्या बाळासाठी तुला हे करावं लागणार आहे, काहीही झालं तरी तू विचार कर, आज महाजन गारमेंटच्या इतिहासातली इतकी मोठी कॉन्फरन्स आहे आणि ही जर कॉन्फरन्स तू व्यवस्थित अटेंड करू शकला नाही तर आपल्या बाळाला काय उत्तर देणार आहे, बाळाच्या नजरेत तुझी इमेज काय असणार आहे, लक्षात येते का आकाश, असं म्हणत भूमी आकाशला उठवत असते. परंतु आकाश म्हणत असतो की नाही भूमी, मला नाही जमणार या गोष्टी, असं तो म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, कसं शक्य आकाश, तुला हे करावंच लागणार आहे, तुला उठावंच लागणार आहे,
काहीही झालं तरीही आजचं हे प्रेझेंटेशन तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं तुला हे प्रेझेंटेशन द्यावंच लागणार आहे, असं भूमी म्हणत असते आणि आकाशला उठवत असते. परंतु आकाश मात्र जागाच होत नसतो. त्याचं शुद्ध हरपलेली असते आणि भूमी त्याला जागं करण्याचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की आकाश, काहीही झालं तरीही तुला आत्ता उठावं लागणारच आहे, कारण हे प्रेझेंटेशन देणं, ही कॉन्फरन्स अटेंड करणं हे तुझ्यासाठी, महाजनांसाठी खूपच महत्त्वाचं आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. आकाश मात्र म्हणत असतो की नाही भूमी, मला नाही जमणार. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, तू माझ्या बोलण्याला रिस्पॉन्स देतोयस, तुला कळतंय मी काय बोलते ते, त्याच्यामुळं तुला हे जमणार आहे आणि तू उठणार आहे, तू सगळ्यांच्या समोर प्रेझेंटेशन देण्यासाठी येणार आहेस हे मला माहिती आहे आणि तू हे प्रेझेंटेशन देणार आहेस, असं भूमी त्याला म्हणत असते. आकाशला जागं करत असते. आकाश, मी आत्ता आपल्या महाजन गारमेंटची जी हिस्ट्री आहे ती त्यांच्या समोर ऑन करून आलेली आहे, पण त्याच्या आधी ते संपेपर्यंत तुला फ्रेश व्हायचं आहे आणि ह्या प्रेझेंटेशनसाठी तयार राहायचं आहे, हे भूमीने आकाशला सांगितलेलं असतं. पण आकाशच्या मात्र डोक्यात काहीही शिरत नसतं. भूमी विचार करत असते की मी आता याला कसा बाहेर काढू यातून. काहीही झालं तरी आकाश हा प्रेझेंटेशन देण्यासाठी असलाच पाहिजे. खरं तर हे मानसीमुळं भूमीला कळलेलं असतं आणि मानसीमुळंच आज भूमी या सगळ्याच गोष्टीचा विचार करू लागलेली असते. मानसीमुळं भूमी आज ऑफिसमध्ये पोचलेली असते आणि आकाशला तिने खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं आणि आकाशला तिने दाखवून दिलेलं असतं की ही कॉन्फरन्स तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ते. परंतु इथे भूमी मात्र आकाशला जागं करत आहे, आकाशला उठवत आहे. आकाश काही जागा होतच नाही. तिला काळजी वाटत आहे. भूमी म्हणते की आकाश, आता तुला मी शेवटचं सांगते, तुला बाळाची शपथ आहे, जर बाळाच्या नजरेत जर तू पडला तर तुला काय वाटेल याचा विचार कर आणि काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेव आणि तू उठ, कारण ही कॉन्फरन्स अटेंड करणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. तुला उठावंच लागणार आहे आणि ही कॉन्फरन्स तुला अटेंड करावीच लागणार आहे, असं भूमी आकाशला सांगत असते आणि त्याला शुद्धीवर आणत असते. परंतु आकाश प्रयत्न करत असतो. इकडे रागिनी आणि अभि म्हणतात की आपण जे काही केलेलं आहे त्याच्यामुळं आकाश इतक्यात तरी काही शुद्धीवर येणार नाही आणि पुन्हा ही किती गोड गोड बोलणार आहे या लोकांशी येऊन. ही लोकं तर उठून जाणारच आहेत, याबद्दल मला खात्रीच आहे. काहीही होणार नाही. शेवटी आपण जे ठरवलेलं आहे तेच घडणार आहे, असं रागिनी म्हणत असते. परंतु इकडे अभि मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरी ही भूमी जी टपकलेली आहे ना ती टपकायला नको होती. रागिणीचं असं म्हणणं असतं की कसं आहे, आपला खूप भारी प्लॅन होता रे अभि, पण ह्या भूमीने जणू काही तो चौपट केला की काय असं वाटायला लागले मला. खरं तर भूमीने इथे यायला नको होतं आणि ती कशी आलेली आहे, तिला कसं कळलं हे मला नाही माहिती, पण येऊन काही उपयोग पण होणार नाही, कारण सगळ्या गोष्टी आता आपल्या हातात आलेल्या आहेत आणि त्या आपल्या पद्धतीने आपण घडवणार आहोत. किती वेळ गोड गोड बोलणार आहे. आता हे प्रेझेंटेशन संपेपर्यंत तर काय आकाश शुद्धीवर येत नाही हे आपल्यालाही माहिती आहे, असं इकडे रागिणी बोलत असते. भूमी म्हणत असते की आकाश, काहीही झालं तरी तुला महाजनांसाठी, आपल्या बाळासाठी, महाजनांच्या रेप्युटेशनसाठी तुला जागं व्हावंच लागणार आहे, हे सगळं भूमी आकाशला सांगत असते. त्याला जागं करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आकाश काही जागा होत नसतो. तो म्हणत असतो की हां, नाही भूमी, मला नाही जमणार, एवढंच त्याचं चालू असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, तुला जमणार आहे, तू हे प्रेझेंटेशन देणार आहेस आणि तुला सर्व गोष्टी जमणार आहेत. काहीही झालं तरी तू या प्रेझेंटेशनसाठी येणार आहेस आणि तुला हे प्रेझेंटेशन द्यावंच लागणार आहे, हे सगळं भूमी बोलत असते. आकाश म्हणत असतो की हां, देतो मी. भूमी म्हणत असते, आज जर तू ऐकलं नाहीस तर यापुढे तुझ्या बाळाला आयुष्यभर त्याचा बाबा हारलेला पाहायला मिळणार आहे. त्याला असं वाटणार आहे की माझा बाबा हा परिस्थितीला घाबरतो, माझा बाबा हा परिस्थितीला हारतो, हे सगळं बाळाला वाटणार आहे. तुला असं वाटतं का आपल्या बाळाने असा विचार केला पाहिजे, हे सगळं भूमी बोलत असते. आणि तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की नाही, मला माझ्या बाळासाठी हे करावंच लागणार आहे, हे तो बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशला समजवत आहे, आकाश, तुझ्याकडे वेळ कमी आहे, आत्ताच्या आत्ता तुला पटकन आवरलं पाहिजे आणि तुला तिकडं आलं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही ही कॉन्फरन्स अटेंड करणं तुझ्यासाठी तेवढंच गरजेचं आहे, हे भूमी वारंवार स्पष्टपणे आकाशला सांगत असते. त्याच्या मनावरती बिंबवत असते
की काहीही झालं तरी आकाश तू उठणार आहेस आणि प्रेझेंटेशनसाठी येणार आहेस आणि हे प्रेझेंटेशन बेस्ट प्रेझेंटेशन तुझं होणार आहे, हे सगळं भूमी सांगत असते. आकाश हो म्हणत असतो आणि पुन्हा तो कोसळत असतो. भूमी त्याच्या डोक्याला बांधलेला रुमाल काढते आणि आकाश आता बास, आता तुला उठावं लागेल आणि तुला बाहेर यावंच लागेल, हे स्पष्टपणे भूमी आकाशला सांगत आहे. आकाश म्हणतो की हो. भूमी म्हणते की तू तयार हो, मी आलेच. आणि ती पुन्हा आता तिकडे प्रेझेंटेशन म्हणजे कॉन्फरन्सची जी रूम आहे तिथे जायला निघते. कारण तिथं गेल्यानंतर भूमीला तिथली परिस्थिती हँडल करायची असते. रागिणीने काही गोंधळ घातला आहे का ते पाहायचं असतो. म्हणून भूमीने आकाशला सांगितलेलं असतं की तू फ्रेश हो. आकाश पुन्हा खाली पडतो. भूमी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. भूमीने आता डोक्याला हात लावलेला असतो. आकाशच्या समोर आल्यावर तिचा कॉन्फिडन्स पूर्ण जात असतो. ती एवढा प्रयत्न करत असते आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा, परंतु आकाश मात्र आहे त्याच कंडिशनला असतो. तो जराही तिथून हलत नाही. इकडे प्रेझेंटेशन चालू असतं आणि रागिनी अभि सर्वजण तिथं असतात आणि सगळेजण म्हणतात की खरंच महाजन गारमेंटनं जे काही यश मिळवलेलं आहे ते खूपच मोठं आहे. परंतु आकाश महाजन अजून कसे काय आलेले नाहीत, आकाश सर अजून कसे आलेले नाहीत, कारण आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. भूमी म्हणते की आजही आकाश सर येणार आहेत आणि आत्ता ते एका कामात अडकलेले आहेत. त्यांना तुमची वेळ तेवढीच महत्त्वाची आहे. आजची कॉन्फरन्स होणार आहे आणि आकाश सर इथे वेळेवर पोहोचणार आहेत, हे भूमी सर्वांना सांगते. आणि तेव्हा अभि आणि रागिनी पाहतच असतात. तेव्हा ते म्हणतात की हो आकाश एका कामात अडकलेला आहे. तेव्हा रागिनी म्हणते मी आलेच पाहून. तेव्हा भूमी तिथली परिस्थिती हँडल करत असते. सगळ्यांना सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, आकाश सर वेळेवर येणार आहे. त्या मॅडम म्हणत असतात की हो असं कधीच झालेलं नाही, आजपर्यंत लेट कधीही आकाश सर आलेले नाहीत. आम्हाला तर वाटलेलं आज आमचं वेलकम करायला आकाश सर आमच्यासोबत असतील, पण असं काहीच घडलेलं नाही. मग हे असं कसं होऊ शकतं? भूमी म्हणते हो बरोबर आहे, आकाश सर येणार आहेत आणि वेळेत तुम्हाला दिलेली वेळ कधीही ते चुकवणार नाहीत. आणि आता तुम्ही बोलला ना की आकाश सर कधीच वेळ चुकवत नाहीत. अहो मग एखाद्या वेळेस थोडंफार पुढे मागे होऊ शकतं ना. आकाश सर त्यांच्या कामासाठी किती परफेक्ट आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे नक्कीच आकाश सर इथे येणार आणि आजची कॉन्फरन्स गाजवणार, हे सगळं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी आकाश सर हे वेळेवरच येणार आहेत. आकाश इकडे बसलेला असतो आणि तो विचार करत असतो. त्याच्या डोक्यात आता भूमीचे शब्द घुमू लागलेले असतात. भूमी म्हणालेली असते की बाबांनी कंपनी एवढी मोठी केलेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं तुझ्यासाठी केलेलं होतं आणि आज त्या बाबांना काय शब्द देणार आहेस तू? कळतंय का आकाश तुला? हे सगळं भूमी बोलत असते. आणि तू तुझ्या बाळाला काय तोंड दाखवणार आहेस? आयुष्यभर बाळाच्या नजरेत तुला दिसणार आहे की माझा बाबा हारलेला आहे, ही गोष्ट तू बाळाच्या समोर ठेवणार आहेस का? असं भूमी आकाशला म्हणालेली असते. आकाश उठलेला असतो, हातामध्ये त्याचा कोट घेतो आणि निघत असतो. तेवढ्यात तो खाली कोसळतो. इकडे भूमी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना सगळ्यांना समजवत असते, सांगत असते की काळजी करू नका, आकाश सर हे वेळेवरच येणार आहेत आणि आकाश सर तिथे वेळेवर पोहोचणारही आहेत, हे भूमी वारंवार त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना सांगत असते की आकाश सर हे वेळेवरच येतील. आणि भूमीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनंच गोष्टी घडणार असतात. पण इकडे अभिला आणि रागिणीला खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांना असं वाटत असतं की आकाश काही इथं पोहोचत नसतो, ही भूमी किती वेळ गोडगोड बोलणार आहे, ही तर चांगलीच तोंडावरच आपटणार आहे. आणि भूमीला रागिणी जात असते तेव्हा ती म्हणते की मी आलेच बघून. आणि रागिणी भूमीच्या जवळ येते आणि म्हणते कसं काय, कुठून आणणार आहेस आकाशला? आकाश तर हरलाय ना, आणि हारलेली आहेस तू आज. तेवढ्यात तिथून आवाज येतो, लेडीज अँड जेंटलमन असं म्हणत आकाश तिथे पोहोचलेला असतो. आणि आकाश समोर आलेला पाहून सगळेजण खुश होतात, पण रागिणी आणि अभि खरंच पाहतच राहतात. रागिणी म्हणते की हे कसं शक्य झालेलं आहे, हा इथे कसा पोहोचला आणि तोही एवढा व्यवस्थित, म्हणजे तिला कळतच नाही आहे की हे सगळं काय होत आहे, हे कशामुळं घडत आहे. रागिणी पाहतच राहते या भूमीनं नक्की कसला जादूटोणा केलेला आहे, कारण एवढी दारू पाजलेली होती तरीही हा व्यवस्थितच आलेला आहे. हा प्रश्न आता रागिणीच्या पुढे असतो आणि रागिणी बोलत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं असतात, पण आकाशला एक प्रश्न विचारला जातो की आकाश सर तुम्ही लेट का आलात, म्हणजे तुम्ही आमचं वेलकम करायला इथे असाल असं मला वाटलं होतं. तेव्हाही लगेचच तिथे भूमी उत्तर देते आणि म्हणते कसं आहे, इंटरनॅशनल क्लायंट ज्या आहेत त्यांच्या प्रोडक्टला जे डिलिव्हरी होती त्याच्यामध्ये थोडा इश्यू झालेला होता, ते पार्सल त्यांच्याकडे व्यवस्थित पोहोचत नव्हते.
तर त्यासाठी आकाश सर त्यांच्याशी बोलत होते, त्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तेव्हा मात्र इथे हे सगळेजण असतात आणि मग ते सगळेजण बोलत असतात. तेव्हा भूमी त्यांना सांगत असते आणि मग ते सगळेजण म्हणू लागतात की आमच्यासाठी, भूमी म्हणते की आमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर कस्टमर आणि त्याचबरोबर क्लायंट यांना सर्व्हिस देणं ते आमच्यासाठी देव आहेत. ते तुम्ही आधीपासूनच पाहिलेलं आहे. महाजन गारमेंटसाठी ते देव आहेत, हे सगळं पाहिलेलं आहे. रागिणीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि आकाशने सगळ्यांचं स्वागत करत, वेलकम करत आता प्रेझेंटेशनला सुरुवात केलेली असते. पण याहीपेक्षा भारी गोष्ट घडणार असते, ती म्हणजे उद्याच्या भागामध्ये भूमी रागिणीला भेटून आलेली असते. तिला चांगलंच सुनावलेलं असतं आणि आता ती आकाशकडे आलेली असते. आकाश म्हणतो, भूमी तू आईच्या केबिनमध्ये होतीस का? बोललीस का तू आईशी? तेव्हा भूमी म्हणते, हो, तुझ्या आईशी जे काय बोलायचं होतं ते मी बोललेले आहे आणि बोलून आलेले आहे. आत्ता मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुला सांगायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बोल ना भूमी. भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी पहिलं आणि शेवटचं तुला सांगत आहे. काहीही झालं तरी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, आता जी दारू पिलेलं आहेस ते पहिलं आणि शेवटचं हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भूमी आता पारितोष यांच्या ऑफिसमध्ये आलेले आहे. तिथे आकाश आलेला आहे आणि मग पारितोष भूमीची ओळख करून देतो आणि भूमीला विचारतो, यांना ओळखता का, हे आकाश महाजन? तेव्हा भूमी म्हणते की नाही आणि मग तो ओळख करून देतो, ह्या भूमी देसाई आणि हे आकाश महाजन. आणि आता यापुढे भूमी म्हणते की चालेल मला तुमच्यासोबत काम करायला. म्हणजे फायनली आकाश आणि भूमी आता एकत्र असणार आहेत आणि ते एकत्र काम करणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.